आणि गाढव कोणाला म्हणतात माहिती, बांधल्याशिवाय गाय थांबत नाही, बांधल्याशिवाय मसळ थांबत नाही, बांधल्याशिवाय शेळी थांबत नाही, बांधल्याशिवाय बैल थांबत नाही. पण गाढव मेखीच्या जवळ गेले की नुसता असा सोयीचा याडा करायचा. त्याला वाटतं मला बांधलंच काय. रात्रभर गधडं तिथंच उभं आणि पाय तर मोकळेत पण हालीतच नाही. त्याला वाटतं मला बांधलंच. लय गधी हेडपट हो, लय गधी हेडपट हो. काही काही बैल पण येडपट असतात बरं का. आमची इथं बंदुक्या आणि पिस्तोल्या नावाची 2 बैल होती. त्याच्यातल्या बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाची सवय होती. चराट अशा दोऱ्या खात होतं ते. त्यानं आतकरी गुरुजी दोरी खाल्ली आणि दोरी खाल्ल्याच्या नंतर ज्या माणसाच्या शेताकडे बघायची ताकद नाही त्याची जाऊन ज्वारी खाल्ली आमच्या बैलानं. त्याच्या गड्यानं सांगितलं बाळू महाराजाच्या बैलानं आपली ज्वारी खाल्ली. ते आलं ना आमच्या घरी. ऐ लय महाराष्ट्रात तूप खाला तू, बैल नीट सांभाळ ना. नाही असं नाही म्हणलं ते, मी एरी म्हणायला लागलो, एरी सांगायला लागलो, एरी कीर्तना परत सांभाळ ना तुम्ही बैल. मी आमच्या गड्याला सांगितलं अरे पाय ना ते आपल्या बंदुक्यानं चराट खाल्लं आणि ते आपलं ते पाय ना त्यानं ते दुसऱ्याची मका खाल्ली, ते घरानं आलं ना आपल्याला, त्याला बघ ना ते काय काय पाय ना त्यानं चौकात इज्जत घातली आपली. गड्याला राग आला ना असा बंदुक्या मारला, कातडी निघुस तर बंदुक्या हाणला. बंदुक्याला हाणल्यावर पिस्तोल्या हसू लागला. तर बंदुक्याला हुशार, बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्यानं त्याचं खाल्लं आणि दोघं मका खाल गेले. तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करतात. अशा चराट खाणाऱ्या बैलाच्या बाकीच्या शहाण्या बैलानं नादी लागलं नाही पाहिजे 2-2 पायाच्या बैलांनी. हे जरा ध्यानात ठेवत जा तुम्ही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. तुम्हाला एक सांगू का, ही गोष्ट द्या सोडून, पण शक्यतो हत्तीनं गाढ व्हायच्या नादी नाही लागलं. आमच्या गावात एका माणसाकडे गाढव होतं आणि चुकून एका माणसाची पिशवी तिथं विसरली बाजाराची, त्याच्यात 4 किलो साखर. आणि ते गाढव साखर खाऊ लागलं. गाढवाला कोण साखर देतो, साखर खाऊ लागलं. आणि तिकून हत्ती आला. काय खाला रे, काय खातू, काय काय ते म्हणला साखर खातो. गाढव साखर, हत्तीनं जवळून पाहिलं म्हणलं हो अरे कोणाच तरी पिशी पडली गडी. हत्ती निघलं पण गाढव म्हणला ए ए हत्ती दादा साखर का खाल्ली का. ते म्हणलं राहू दे येतो मी. आता त्या हत्तीच्या पाठीवर राजा बसवत होता आणि त्याला साखर माहित नाही वय. पण लय गाढ हो येडगळ हो. गाढवायच्या नादी लागे जाऊ नका. आपल्याकडे गाढवांची संख्या जास्त वाढली. ते गाढव हत्तीला म्हणलं ए साखर खाल्लीस तर मग कशी लागती. हत्ती म्हणला गोड लागती. हे याच्यामुळे तू येडपटेस म्हणला. अरे साखर तिखट लागती, साखर तिखट असती होय. आणि कोण म्हणाले, गाढव. हत्तीनं गपचिक बसावं ना. हत्ती म्हणला नालायकेस तू, अरे साखर गोड असती तिखट म्हण तू. गाढव म्हणला लय मोठा झाला म्हणून लय शहाणा झाला कर तू. साखर तिखट आहे तू गोड म्हणतो, थांब तू दाखवतो. अहो हत्तीवर केसच टाकली ना गाढवान. कोर्टात केस टाकली हत्तीवर. हत्ती इकडच्या लाकडात उभं ते असतं ना ते. मी टी व्हीवर पाहिलं मोठ्या लोकांच्या घरी. आपल्याला टी व्ही नाही, भारीचा मोबाईल नाही, काय त्याच्यामुळं दगात आपल्या याच्यावर काय नाही. याच्यावर बी तारखा येतात, मला काय चिंता नाही त्याला. मी घेतला असता का आता काय, मी आता चांगले माझ्याकडे पैसे दिलेत देवानं. कापूस फापूस लय मोठा होती, मला भरपूर कापूस होती. मी सोन्याचा घेईन पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता. म्हातारपणी कशाला बरं आपलं याच्यावर बरं नको याच्यावर मारायचं. पाहाच वाटला तर संचायचा पाहत असतो कधी मध्ये, कशाला ताण घ्यायचा उगाच. तर मग ते असं ते टी व्हीवर पाहिलं मी. इकून गाढ हो एका कठड्यात, इकून गाढ हो एका कठड्यातून 2 खुर्च्या. एका खुर्चीवर राजा आणि एका खुर्चीवर न्यायाधीश बसलेले. तर गाढवाच्या लक्षात आलं आपल्या राजेसाहेबाच्या ओळखीचा न्यायाधीश आहे, आपण राजेसाहेबाला बोलावं. आपल्या हत्तीच्या लक्षात आलं आणि हत्तीनं सांगितलं राजेसाहेब 2 मिनटं भेटायचं. भेटले बाजूला. काय काम आहे. काही नाही राजेसाहेब, आमचं आणि गाढवाचं भांडण एका गोष्टीचं. ते साखर खाऊ लागलं आणि ते मला म्हणलं साखरेची चौकशी. मी म्हणलं गोड आणि ते म्हणतं तिखट आहे. मग साखरेची चौकशी. राजेसाहेब म्हणले गोड आहे. मग निकाल कोणाकून. म्हणले निकालाची तिकडे चुलीत जाईन पण तुला 3 दिवस उलटं टांगायचं. राजा हत्तीला म्हणला तुला 3 दिवस उलटं टांगायचं. हत्ती म्हणला राजेसाहेब मी खरं बोललो ना, खऱ्या आणि खोट्याचा संबंधच नाही. तुला याच्याकरता उलटं टांगायचं, तू गाढवाच्या काऊन नादी लागला. म्हणून हत्तीच्या वैभवासारखी माणसं आहेत राजू तुम्ही. अहो हत्तीच्या वैभवाला लाजवील इतका मोठा परमार्थ आहे आपला.
आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायी घेत गाढ व्हायला बोकांडीवर घेऊ नका. विठाला विठाला तेव्हा देवानं स्वीकार केल्याच्या नंतर माणसाचा अधिकार इतका मोठा होतो, इतका मोठा होतो, इतका मोठा होतो. माणसानं स्वीकारल्यावर नका नादी लागू. इथं बसलेले राजकीय क्षेत्रातल्या लोकांना माणसानं स्वीकारले. तुम्हाला वाटत असेल राजकारणी सुखी असते, ते लय दुखी असते. तो तेव्हा आमच्या कोणीही पाया पडला तर 10 रुपये देतो. यायला कोणीही गाडी उभी केली की लुचितूच. लय अवघड असतं यायचं काम, लय अवघड, लय अवघड. हे फक्त दिसायला वरून टरबुजासारखे गोड दिसतेत, आत शिरलेनं यायचं बी जीवन लाल भडक आहे. लय लय कमाल असते हो यायची, खरंच कमाल. आणि यायला आता आम्हाला लक्षात आलं नाही, माणूस येडपटे, आम्ही हात केला तरी गाडी उभी करीत नाहीत. यायला नालायकासाठी पण गाडी उभी करावं लागते. नाही उभी केली की त्याचं लाऊडस्पीकरची लाईनच जात नाही. हो, यायला त्या भेहो त्याच्यासाठी पण गाडी उभी करावं लागते. कमाल आहे तुमची, खरंच मी तर मानतो. राजकारणातल्या लोकांचं एक लय मला आवडत आहे. आपले लोक स्टेजवर न वाजतात, वा 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 काय शत्रुघ्न महाराज येत, वा 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 वा. आणि मग म्हणायचं हा ते छत्र्या तालात कचा आहे. या अशा जाती आमच्या राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात, काय बॉम्ब मारली त्यानं. आणि धाब्यावर गेल्यावर एकूण एकाचे बिल देतात. हे लय हुशार माणसं, हे शिकायला पाहिजे. राजकारणी लोक ऐकून एकूण एकाचे बिल देतात. हा, तुम्ही येड्यावानी करीत जाऊ नका, उगा एकूण एकाचे केस तोडी जाऊ नका. यायच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. हे माणसं लय टोकाला गेलेले असते. अहो इमानात बसणाऱ्याच्या सायकलवाल्यानं अरे फासुळ्या तुटल्या आणि तू या, मी त्याच्या आधी मुंबईत जातो. गधा आहेस का काय? विठाला विठाला कमाल आहे बापा यायची, काय काय गोष्टीची खरंच कमाल. अहो इलेक्शन मध्ये यायच्या पॅन्टी ढिल्या होत्यात, लय अवघड काम. आणि बघा ना तुम्ही कोण्या क्षेत्रात वेगवेगळी किंमत आहे. राजकारणी माणसाला गुलूप शाट झालेल्या बाईच्या पण पाया पडावं लागते. तुम्हाला गुलूप नसन कळत, लगेच पाया पडावं लागते. हो जिजी, हो जिजीनं परत दिवशी म्हाताऱ्याला आडा ढकललं होतं, तरी पण याला जिजी म्हणावंच लागतंय. नाही लाजो, लय अवघड काम आहे, लय कमाल आहे राजकारण्याची, खरंच कमाल आहे राजू, कमाल आहे तुमची, मान्य करतो. विडाला मला सकाळी एक श्राद्ध आहे, पुन्हा संध्याकाळी एक तर पैठणच्या जवळ याच आहे, पुन्हा याच आहे. तेव्हा देवानं स्वीकार केलेली मारुतीराय, असं गाव नाही त्या गावात मारुतीराय नाहीत, पण देवानं स्वीकार केलेले मारुतीराय इतके पूजनीय येतं. तर मारुतीरायनं ज्याचा स्वीकार केला ते किती पूजनीय, 1-2 मिनटं सांगतो. 3.5 वज्र आहेत आपल्याकडे, 3.5 वज्र. कशाला म्हणते 3.5 वज्र, जाऊ द्या. भीम नावाची व्यक्ती, कुंतीचा पुत्र होता भीम. हो, कुंतीला 4 पोरं आणि माद्रीला 2 पोरं. खरं तर पांडव 5च आहेत, पण 6 सांगितलेत. कुंतीला 4 होते, अर्जुनाला पत्न्यासुद्धा 4 होत्या. अर्जुनाच्या एका पत्नीचं नाव द्रौपदी, एका पत्नीचं नाव काय होतं, सुभद्रा. एका पत्नीचं नाव सांगता येईल, दुसरीचं हा उलपी, आणि चौथीचं हा हा नाही 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 असू द्या. विढाला विढाला अशा पुण्य पावन कुंतीच्या पोटिया भीमाचा जन्म झाला. तो भीम नालायक दुर्योधनाने मानस सरोवर पाठीला देवानं स्वीकार केलेले लोक किती अधिकारी असतात याच्या 2 मिनिटं ऐका. मानस सरोवर गेले, मानस सरोवर मारुतीरायाचं अनुष्ठान चालू होतं. मारुतीराय सुवर्ण कमळाचे पुष्प भगवान शिवजीला समर्पित करीत होते. ते 11वे रुद्र आहेत, ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू, 11वे रुद्र आहेत मारुतीराय. आणि ते भगवान शिवजीला सुवर्ण कमळ अर्पण करत होती. पण अर्जुन दुर्योधनाचं ऐकून मानव सरोवर चालला. मारुतीराय नाडवलं, ए कुठं 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 निघाले फुलान, हो मागे. भीमानं सांगितलं, कोणाला जाय म्हणतोस, मला? अरे इंद्रप्रस्थाचा राजा आहे मी, मला जा म्हणता. दोघांची कुस्ती. मारुतीरायाच्या नंतर लक्षात आलं, या पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळायची पात्रता कोणात नाही, तरीही खेळते, कोण असा. आणि मग विचारलं, तुझे आई बाबा कोण? भीम म्हणला, मायासंग भांडण खेळायले, माय बाप विचारायले, काय गरज आई वडील विचारायची. मारुतीराय म्हणले, अरे बाबा, तुझ्या ह्या प्रतापाला मी प्रसन्न झालोय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती अधिकारी असतात त्याच्या सांगतो. तुझ्या या प्रतापावर मी प्रसन्न म्हणून आई वडील सांग. म्हणे मी पंडूराजाचा पुत्र. अरे पंडूराजाला शाप होता, पुत्रप्राप्ती होणार नव्हती, झाली कशी?
आणि मग सांगितलं आमच्या आईला 5 वरदान होते. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिदले त्याने. मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला. मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला. आघात झाला त्याला सोडून दिलं, तो भाग सोडून द्या. पण बाकीच्या मंत्रापासून आम्ही जन्माला आलो, मी भीम आहे. बर बर बर. मग मारुतीरायाच्या लक्षात आलं भीम आपला भाऊच आहे, कारण वरुणाचा मंत्र होता तो आणि वायूचा मंत्र होता आणि मारुतीराय वायूचे पुत्र होते. मारुतीरायाने सांगितलं एक काम कर ना, मला तुला आलिंगन द्यायचंय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात. भीमाने विचार केला माझ्यासोबत कुस्ती खेळले, मी याला आलिंगन देऊ तर मला मारीन, मला हे मारीन. मारुतीरायानं सांगितलं अरे देवाचं भजन करतोय, त्या मालकाने माझा स्वीकार केलाय प्रभू रामचंद्राने, मी तुझं वाईट कसं करू, मला एकदा आलिंगन दे. पण भीमानं देवाचं नाव घेतल्यावर आलिंगन दिलं, पण चोरून चोरून दिलं, असं कडकडाटून आलिंगन दिलं नाही. अर्धावट शरीर चिटकलं आणि अर्धावट शरीर चिटकल्याच्या नंतर मारुतीरायाने सांगितलं तुझा जितका जितका भाग माझ्या अंगाला लागलाय तितका वज्राचा होईल. म्हणून भीम अर्धवज्रदेही झाला. ताकद कोणाची? देवानं स्वीकार केलेल्या संतांची. वानर होते वानर, अंगीकार ज्यांचा केला नारायणे. वारकरी संप्रदायात दादू आणि खोदू नावाच्या पिंजऱ्यापैकी एक व्यक्ती नपुसक होता. कळतो नपुसकाचा अर्थ? त्याचे आईवडील सुद्धा नाव ठेवत होते, आईवडील सुद्धा नाव ठेवत होते. एका निष्ठावंत वारकऱ्याने त्याला सांगितलं जगाचा मालक तुझा स्वीकार करील, तू माझं ऐकून भजन कर. अहोरात्र भजन केलं जीवनभर आणि शेवटी मृत्यू पावल्याच्या नंतर त्या वारकऱ्याला वरी गेल्यावर स्वर्गात गेले. विचारलं काय हो, देवानं मला स्वर्गात अधिष्ठान दिले, माझे आईवडील नाव ठेवतेत, मित्रगोत्र कलत्र नाव ठेवतेत, मी लिंबी होतो, माझा कोण स्वीकार करीन? आता ऐक म्हणले सकाळच्या काकड्यात. तर ज्या व्यक्तीला स्वतःचे आईवडील दादू खोदू पिंजऱ्याला नाव ठेवायचे त्या व्यक्तीचं काकड्यात नाव असल्याशिवाय काकडा होत नाही. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. आज त्या किलिंबे मुलाचं सुद्धा काकड्यात नाव घेतले जाते. का? देवानं स्वीकार केला. विठोबा कुमारी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने चालत असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ आदरणीय शिवाजीरावजी दादा पंडित यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. अशा राजकीय क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नाला दिव्य असं गोड अशी सात्विकता, गोड सदृढ आयुष्य देव. त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आदरणीय दादांनी समाजाची सेवा करो. आई लेकरावर जितकं प्रेम करते असं समाजावर प्रेम करण्याचा वारसा दादांनी आपल्या 3ही मुलांना देव, अशी दादांना विनंती आणि ते सत्कर्म करण्याची सद्बुद्धी विटेवरच्या मालकांनी आदरणीय शिवाजी दादांना देव, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. त्यांना अर्ध्यात मिनिटाचे आशीष देतो. जन्मो यत भवस्थित प्रसंगो भयजायन्तोर्विष्णुरो कदा लब्ध्वा वृषुन्द्रियं लोमशभयतति जायन्तो आशिषो यति आयुरारोग्यानां अम्बयो ऐशानायां बुद्धिरभयतति राजाश्रयो खण्डितकृतिं जनो वया खण्डितकृतिं जनो वया खण्डितकृतिर्जनो वया. असाच पुनश्च राजाश्रय या कुटुंबाला पुन्हा प्राप्त हो. आणि मिळालेल्या राजाश्रयावर दादांच्या 3ही सुपुत्रांनी समाजाची आई लेकरावर प्रेम करते अशी सेवा समाजाची दादांच्या 3ही सुपुत्रांनी करो. दादांचं हे आशीर्वादाचं बळ त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मिळो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर